श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रत्येक प्रश्नांवरती स्वामींचं कसं उत्तर असतं ते. तर पहिला प्रश्न आहे, माझ्या आयुष्यात सतत अडथळे का येतात? का तर येतात? स्वामी सांगतात की तर स्वामी त्याच्यावर मनुष्याचे उत्तर कर्म देतात. हेच स्वामी त्याच्या सांगतात की आयुष्याचे मनुष्याचे आरसे आहेत. कर्म हेच त्याच्या पूर्वजन्मीची आयुष्याचे आरसे आणि आहेत. वर्तमान जन्मातील कर्मे पूर्वजन्मीची आणि अडथळ्याचे मूळ वर्तमान असतात. जन्मातील ज्या कर्मे क्षणी तू मन अडथळ्यांचे मूळ शांत असतात. ठेवून ज्या नामस्मरण क्षणी सुरू तू मन करतो शांत त्या ठेवून क्षणी नामस्मरण सुरू दोष कमी करतोस होतात. त्या क्षणी श्रद्धा दोष आणि संयम कमी ठेवलास त्या तर क्षणी दोष अडथळे कमी आपोआप होतात. नाहीसे श्रद्धा आणि होतात. संयम ठेवल्यास तर पुढचा अडथळे प्रश्न आहे, आपोआप स्वामी नाहीसे माझ्या होतात. घरात नेहमी कलह का होतो? स्वामी म्हणतात की जिथे देवाचे नाव कमी आणि दोष दर्शन जास्त तिथे कलह वाढतो. सकाळ संध्याकाळी एकत्र जप केला तर घरात शांती येते. प्रत्येकाने आपले वर्तन सुधारावे, कारण कलहाचे मूळ अहंकार आहे. प्रेमाने संवाद ठेवा, दोष दर्शन नको. पुढचा प्रश्न आहे, स्वामी नोकरीत यश का मिळत नाही? स्वामी सांगतात की प्रयत्न करत राहा, पण शंका आणू नकोस. कर्म करणे तुझे काम आहे, फळ देणे माझे काम. स्वार्थाशिवाय केलेल्या कामात यश नक्की मिळते. संयम ठेवलास की योग्य वेळ आली की स्वामी कृपा करतात. पुढचा प्रश्न आहे, स्वामी मला नेहमी आजार का होतात? शरीर तात्पुरते आहे, पण त्याची निगा राखणे तुझे कर्तव्य आहे. मनातील ताण शरीरावर परिणाम करतो. स्वामींचे नाम घेतल्याने मन शांत होते. आहार व विचार शुद्ध ठेवलेस की शरीर स्वस्थ राहते. पुढचा प्रश्न आहे, स्वामी मला खूप भीती वाटते, काय करू? ज्याच्या मनात स्वामींचे नाव लिहिले आहे त्याला भीती वाटत नाही. भीती अज्ञानातून निर्माण होते. दररोज ओम श्री स्वामी समर्थ असा जप कर. श्रद्धेने नाम घेतले की स्वामी तुझ्या पाठीशी उभे राहतात आणि भीती नाहीशी होते. पुढचा प्रश्न आहे, स्वामी माझे लग्न का होत नाही? प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते. फूल वेळ आल्यावर फुलते, तसेच तुझा जोडीदार योग्य वेळी येईल. स्वार्थाशिवाय मार्ग श्रद्धेने प्रार्थना कर, स्वामी तुला योग्य व्यक्ती भेटवतील. पुढचा प्रश्न आहे, स्वामी माझी मुले माझे ऐकत नाहीत, काय करू? स्वामी म्हणतात, मुलं आईवडिलांच्या वागण्याचं प्रतिबिंब असतात. प्रेमाने बोला, उदाहरण द्या. घरात दररोज नामजप आणि आरती केल्यास मुलं सुसंस्कारी होतात. राग नको, संवाद ठेवा. पुढचा प्रश्न आहे, स्वामी शत्रू सतत त्रास देतात, काय करावे? तर स्वामी म्हणतात, जो स्वामींच्या छायेत राहतो त्याला शत्रू काही करू शकत नाही. तू त्याच्यासाठी प्रार्थना कर, द्वेष नको ठेवू. ज्या क्षणी तू शांत राहशील तेव्हा त्यांच्या वाईट शक्ती निष्क्रिय होतील. श्रद्धा ठेव. पुढचा प्रश्न आहे, स्वामी माझ्या व्यवसायात तोटा का होतो? व्यवसायात प्रामाणिकपणा व संयम असला पाहिजे. लोभ आणि अधीरता वाढली की धननाश होतो. प्रत्येक व्यवहारात सत्य ठेवलास तर प्रगती नक्की होते. स्वामींचे नाम घेऊन कार्य सुरू कर. पुढचा प्रश्न आहे, स्वामी मन नेहमी अस्थिर राहते, काय करावे? मन स्थिर ठेवण्यासाठी नामस्मरण सर्वोत्तम उपाय आहे. दररोज काही वेळ एकांतात बसून जप कर. बाहेरील आवाज कमी झाला की आतली शांती मिळते. तेथेच स्वामींचे दर्शन असते. पुढचा प्रश्न आहे, स्वामी घरात पैशांची तंगी का असते? धन हे साधन आहे, लक्ष नाही. नको त्या ठिकाणी खर्च करू नकोस. स्वामींच्या सेवेत आणि दानात सहभागी हो. जिथे स्वामींचे नाव आहे तिथे लक्ष्मी आपोआप येते. पुढचा प्रश्न आहे, स्वामी वाईट सवयी सुटत नाहीत, काय करू? वाईट सवयी मनातील ताणातून निर्माण होतात. नामस्मरणाने मनावर नियंत्रण येते. चांगल्या सवयी स्वीकार आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहा. स्वामी तुला बळ देतील. पुढचा प्रश्न आहे, स्वामी माझ्या मुलाच्या शिक्षणात प्रगती होत नाही. स्वामी सांगतात, मुलाला आत्मविश्वास आणि श्रद्धा शिकव. दररोज कपाळावर स्वामींचा नामलेप लाव. स्वामींचा जप ऐकवलास की लक्ष केंद्रित होते आणि बुद्धी तेजस्वी बनते. पुढचा प्रश्न आहे, स्वामी घरात नेहमी वादविवाद का होतात? जिथे देवाचे नाव विसरले जाते तिथे वाद वाढतात. सर्वांनी एकत्र आरती व जप करावा. प्रत्येकाने चुका मान्य कराव्यात. संवाद प्रेमळ ठेवल्यास घर मंगल होते. पुढचा प्रश्न आहे, स्वामी मनात नेहमी नकारात्मक विचार येतात. नकारात्मक विचार कोरड्या पानांसारखे पडू दे. नवीन सकारात्मक विचार रोप. नामजप करताना मनात चांगल्या गोष्टींची कल्पना कर. विचार पवित्र ठेवला की परिणामही पवित्र येतो.
पुढचा प्रश्न आहे, स्वामी मृत व्यक्तींचे स्वप्नात दर्शन का होते? आत्मा काही सूचित करू इच्छितो तेव्हा स्वप्नात येतो. भीती नको बाळगू, स्वामींचे नाम घे, त्या आत्म्यास शांततेसाठी प्रार्थना कर. श्रद्धेने केल्यास तो आत्मा समाधान पावतो. पुढचा प्रश्न आहे, स्वामी आयुष्यात सतत नुकसानच का होते? नुकसान म्हणजे शिकवण. प्रत्येक नुकसान पुढील यशाची तयारी असते. दुःख न ठेवता अनुभवातून शिक. श्रद्धेने पुढे चाल आणि स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. पुढचा प्रश्न आहे, स्वामी माझे कार्य अर्धवट का थांबते? अधीरता ही अडथळ्यांचे मूळ आहे. शेवटपर्यंत प्रयत्न कर. नामस्मरण ठेवल्यास ऊर्जा वाढते. शेवटचा टप्पा कठीण असतो, पण तिथेच यश लपलेले असते. पुढचा प्रश्न आहे, स्वामी मला नेहमी राग येतो. राग हा अज्ञानाचा ज्वालामुखी आहे. राग आला की मौन राग आणि स्वामींचा फोटो पहा. काही क्षणात राग शांत होतो. प्रेम वाढव आणि संयम ठेव. स्वामी घरात नकारात्मक ऊर्जा का वाटते? जिथे देवाचे नाम असते तिथे वाईट शक्ती टिकत नाही. रोज धूप दीप आणि जप कर. प्रत्येक कोपऱ्यात नामध्वनी झाला की घर मंगल होते. पुढचा प्रश्न आहे, स्वामी सतत अपयश का मिळते? अपयश हे यशाचे पहिले पाऊल आहे. जो मनुष्य पडल्यावरही उभा राहतो त्याच्यावर स्वामींची कृपा असते. नामस्मरणाने धैर्य वाढते आणि योग्य वेळ आली की यश मिळते. पुढचा प्रश्न आहे, स्वामी माझे मित्र माझा विश्वासघात करतात. खरे मित्र नेहमी तुझ्या आनंदात नसतात, ते तुझ्या दुःखात ओळखले जातात. स्वामी सांगतात की विश्वास स्वार्थावर नाही तर प्रेमावर ठेव. स्वामींचे नाव घेतले की खरी मैत्री मिळते. पुढचा प्रश्न आहे, स्वामी माझ्या जीवनात शांती नाही. शांती बाहेर शोधू नकोस, ती तुझ्या मनातच आहे. जेव्हा तू स्वामींच्या नामात तल्लीन होतोस तेव्हा मन शांत होते. संतोष ठेव आणि कृतज्ञ राहा. पुढचा प्रश्न आहे, स्वामी माझ्या मनात नेहमी संशय येतो. संशय ही भक्तीचा शत्रू आहे. श्रद्धा ठेव आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेव. जिथे विश्वास असतो तिथे कृपा आपोआप प्रकट होते. संशय टाळ आणि नामस्मरण वाढव. पुढचा प्रश्न आहे, स्वामी माझ्या कष्टाचे फळ का मिळत नाही? कष्ट कधी व्यर्थ जात नाही. प्रत्येक प्रयत्न स्वामींच्या नजरेत जातो. काळ आला की फळ मिळते. धीर धर. स्वार्थाशिवाय कर्म कर आणि नामजप सुरू ठेव. पुढचा प्रश्न आहे, स्वामी माझ्या घरी सतत आजारपण का असते? जिथे वातावरणात ताण असतो तिथे रोग वाढतात. घरात नामजप चालू ठेव. तुळशी दीप आणि आरतीचा धूर शुद्धता आणतो. श्रद्धेने केल्यास आरोग्य सुधारते. पुढचा प्रश्न आहे, स्वामी माझी मनोकामना कधी पूर्ण होईल? प्रत्येक इच्छा योग्य वेळेवर पूर्ण होते. तू श्रद्धा आणि संयम ठेवलास की स्वामी स्वतः योग्य मार्ग दाखवतात. अधीर होऊ नकोस, विश्वास ठेव. पुढचा प्रश्न आहे, स्वामी माझे नशीब वाईट आहे का? नशीब बदलते जेव्हा विचार बदलतो. स्वामी सांगतात की मनुष्य कर्माने नशीब लिहितो. नकारात्मक विचार सोडून नामस्मरण कर. स्वामींच्या कृपेने नशीब उजळते. पुढचा प्रश्न आहे, स्वामी घरातील लहान मूल आजारी पडतात. मुलांच्या भोवती सतत सकारात्मक ऊर्जा ठेवा. स्वामींचे नाम दररोज ऐकवा. घरात स्वच्छता, तुळस आणि दीप असला की रोग कमी होतात. श्रद्धेने सेवा कर. पुढचा प्रश्न आहे, स्वामी मला सदैव तुमची कृपा कशी मिळेल? स्वार्थाशिवाय केलेली भक्ती स्वामींना प्रिय असते. नामस्मरण, दया, संयम आणि प्रामाणिकपणा ठेव. ज्या मनात स्वामींचे नाम असते तेथून कृपा कधीही दूर जात नाही.